नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे केल्विन सायकल. ठीक आहे, केल्विन सायकल हा पॉईंट पाहायचा आहे. आता केल्विन सायकल काय बघा, ज्यावेळेस आपण डार्क रिॲक्शनचा विचार करतो, डार्क रिॲक्शन, या डार्क रिॲक्शनमध्ये फूड तयार होतं, स्टार्चचं सिंथेसिस होतं. स्टार्च सिंथेसिस और फूडचं सिंथेसिस डार्क रिॲक्शनमध्ये होतं. त्यातले पहिले येते C3 सायकल. ओके, केल्विन अँड हिज co-workers then worked out the whole pathway and showed that the pathway operated in a cyclic manner. कोणता पाथवे? एक पाथवे सांगितला फूड बनण्याचा. The RUBP was regenerated. Let's now see how the Kelvin pathway operates and where the sugar is synthesized. शुगर सिंथेसिस म्हणजेच कोणाचं सिंथेसिस? स्टार्चचं सिंथेसिस होतं. ठीक आहे, ते कुठं तयार होतं ते पाहायचं आहे. ठीक आहे, लेट अस at the outset the understanding the very clearly that the Kelvin pathway occurs in all photosynthetic plants. Kelvin pathway occurs in all photosynthetic plants. It does not matter whether they have C3 and C4 pathway. मग हा जो केल्विन आहे, केल्विन सायकल जी आहे, केल्विन सायकल जी आहे ती सगळ्या फोटोसिंथेटिक प्लांटमध्ये होते. RUBP रिजनरेट होतं, महत्त्वाचे शब्द, RUBP रिजनरेट होतं. शुगर सिंथेसाइज कुठं होतं हे पाहिलं जातं. नंतर सगळ्यांमध्ये होती आणि ते कसे पाथवे कोणताही असलं तरी केल्विन पाथवे सगळ्यांमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. द इज ऑफ द अंडरस्टँडिंग द केल्विन सायकल कॅन बी डिस्क्राइब्ड अंडर द 3 स्टेजेस. केल्विन सायकलच्या 3 मेन स्टेजेस आहेत. केल्विन सायकलच्या 3 मेजर स्टेजेस आहेत. त्या 3 स्टेजेस लक्षात ठेवायच्यात. पहिली स्टेज जी आहे त्या स्टेजला म्हणतो कार्बोझायलेशन, रिडक्शन, रिजनरेशन. कार्बोझायलेशन, रिडक्शन, रिजनरेशन ह्या 3 स्टेप कोणाच्या आहेत? केल्विन सायकलच्या आहेत. कार्बोझायलेशन, रिडक्शन, रिजनरेशन. कार्बोझायलेशनमध्ये काय होतं, रिडक्शनमध्ये काय होतं आणि रिजनरेशनमध्ये काय होतं ते बघायचं आहे. पहिलं कोण येणार आहे? कार्बोझायलेशन, नंतर रिडक्शन आणि नंतर परत रिजनरेशन. अशा 3 स्टेप आहेत. आता व्यवस्थित 1 बाय 1 पाहिजे. फक्त 3 स्टेप कोणते आहेत? कार्बोझायलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन. त्यातला पहिला पॉईंट बघतोय आपण, कार्बोझायलेशन. कार्बोझायलेशन इज अ फिक्सेशन ऑफ द CO2 इंटू द स्टेबल ऑर्गॅनिक इंटरमिडिएट. जो CO2 आहे, CO2 गॅस जो एन्व्हायरमेंटमधून घेतला जातो त्याचं फिक्सेशन केलं जातं कार्बोझायलेशनमध्ये. कार्बोझायलेशन इज मोस्ट क्रुशियल स्टेप्स ऑफ द केल्विन सायकल. Carbozylation is the most crucial step of the Kelvin cycle, where CO2 is utilized for the carbozylation of the RUBP. कार्बोझायलेशन कोणाचं कार्बोझायलेशन होतं? RUBPचं, लक्षात ठेवायचं. RUBP, रायबिलोज बिसफॉस्फेट. This reaction is catalyzed by the enzyme RUBP carboxylase. इथे एन्झाईम कोणते? RUBP carboxylase, which result in the formation of the 3 molecules of the 3-PGA. which result in the formation of the 3-PGA. Since this enzyme also has an oxygenation activity, कोणता enzyme? RUBP carboxylase. It would be more correct to call it the RUBP carboxylase oxygenase or RUBISCO. आता लक्षात ठेवायचं इथं काय म्हणलं आपण. आता इथं काय म्हणलं, जे RUBP आहे त्या RUBPचं कार्बोझायलेशन होतं. काय होतं? कार्बोझायलेशन होतं. RUBPचं नाव काय आहे? RUBPचं रायबिलोज बिसफॉस्फेट. ठीक आहे, 1,5 बिसफॉस्फेट. इथं रायबिलोजचं कन्व्हर्जन होत असताना इथे एक एन्झाईम काम करतं, त्याचं नाव आहे रुबिस्को एन्झाईम. रुबिस्को हे असं एन्झाईम आहे जे कार्बोझायलेशन पण करतं आणि ऑक्सिजनेशन पण करतं. आणि RUBPचं कार्बोझायलेशन होऊन 3-PGA तयार होतो. काय तयार होतं? 3-PGA तयार होतो. कशामध्ये? कार्बोझायलेशन या स्टेपमध्ये. कार्बोझायलेशन या स्टेपमध्ये RUBPचं 3-PGA तयार होतं. ओके, आणि ते एक एन्झाईम काम करते, त्याचं एन्झाईमचं नाव आहे रुबिस्को नावाचं एन्झाईम. रुबिस्को एन्झाईम कार्बोझायलेशनची ॲक्टिव्हिटी पण दाखवतं, ऑक्सिजनेशनची ॲक्टिव्हिटी पण शो करतं. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे रिडक्शन. नेक्स्ट वन इज अ रिडक्शन. सेकंड CRR, रिडक्शन स्टेप. These are the series of the reaction that led to the formation of the glucose. म्हणजे 3-PGA पासून ग्लुकोज कसं होतं ते सांगितले.
ठीक आहे. दिस स्टेप्स इन ऑल द युटिलायझेशन ऑफ द 2 मॉलिक्यूल ऑफ द ATP. किती मॉलिक्यूल ऑफ ATP यूज होतात? रिडक्शनमध्ये 2 मॉलिक्यूल ऑफ ATP युटिलाइज होतात, म्हणजेच यूज होतात फॉर द फॉस्फोरायलेशन अँड 2 NADPH फॉर द रिडक्शन फॉर द CO2 मॉलिक्यूल. एका CO2 साठी किती? 2 NADPH2 यूज होतात. ठीक आहे, म्हणजे CO2 फिक्सेशन करण्यासाठी. द फिक्सेशन ऑफ द 6 मॉलिक्यूल ऑफ द CO2 रिक्वायर्स 6 टर्न्स ऑफ द सायकल अँड आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ द 1 मॉलिक्यूल ऑफ द ग्लुकोज फ्रॉम द पाथवे. आता इथं काय म्हटलं आपण? कार्बन डायऑक्साईडचे किती मॉलिक्यूल आहेत? 6. ज्यावेळेस CO2चा 1 मॉलिक्यूल असतो त्यावेळेस एका मॉलिक्यूलसाठी लागतो 2 NADPH2, 2 NADPH. ठीक आहे, आणि 1 मॉलिक्यूल असतो त्यावेळेस लागतात 2 मॉलिक्यूल ऑफ द ATP. मग कार्बन डायऑक्साईडचे किती मॉलिक्यूल आहेत? एक्झॅक्टली 6 CO2 आहेत. का? ग्लुकोज बनवण्यासाठी. म्हणजे अशी जी सायकल आहे रिडक्शन ती किती वेळा झाली पाहिजे? 6 वेळा झाली पाहिजे. 6 वेळा झाली पाहिजे तर किती झाले? 6 गुणिले 2, 6 गुणिले 2 म्हणजे 12 NADPH आणि 12 ATP मॉलिक्यूल यूज होतात. किती? 12 NADPH आणि 12 मॉलिक्यूल यूज होतात. 12 NADPH आणि 12 ATP लागतात इथं. ठीक आहे, आणि काय बनतं ॲट द एंड? CO2 बनतं, सॉरी ग्लुकोज बनतं. काय बनतं? ग्लुकोज. लक्षात ठेवायचं, ग्लुकोज बनतं. रिडक्शनच्या ज्या सायकल आहेत त्या ह्याच्यामध्ये टोटल किती सायकल होतात? 6 वेळा होती सायकल होती. किती वेळा होती? 6 वेळा. नंतरचं आहे रिजनरेशन. थर्ड स्टेप, रिजनरेशन ऑफ द CO2 ॲक्सेप्टर मॉलिक्यूल RABP. CO2 ॲक्सेप्टर मॉलिक्यूल RABP is crucial if the cycle is to continue or uninterrupted. The regeneration of steps requires the 1 ATP for the phosphorylation of to the form the RUBP. मग इथं परत जी सेकंड स्टेज आहे रिजनरेशनमध्ये किती ATP लागतो? 1 ATP लागतो. कशासाठी? RUBPच्या रिजनरेशनसाठी. रिजनरेशन. रिडक्शन इथं कोणाचं होते? दिस आर द सिरीज ऑफ द रिॲक्शन दॅट लीड टू द फॉर्मेशन ऑफ द ग्लुकोज. रिडक्शनमध्ये ग्लुकोजच्या तयारीसाठी 6 वेळा ही रिॲक्शन होती. 6 टर्न्स ऑफ द सायकल आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ द 1 मॉलिक्यूल ऑफ द ग्लुकोज. म्हणजे 6 वेळा सायकल झाली किती ग्लुकोज तयार होणार आहे. इथं किती ATP आहे? 1. रिजनरेशनमध्ये. रिडक्शनमध्ये किती ATP आहे? 2 एकासाठी. ठीक आहे, हे असे एका सायकलमध्ये. इथं एका सायकलमध्ये किती? इथं रिडक्शनमध्ये पहिलं कोण आहे? कार्बोझायलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन. रायबिलोज बिसफॉस्फेट RUBP याचं कार्बोझायलेशन होऊन 3PGA तयार होतो. ठीक आहे, नंतर 3PGAचं रिडक्शन होऊन सिरीज ऑफ रिॲक्शन होऊन ट्रायोज फॉस्फेट तयार होतं. ट्रायोज फॉस्फेट आणि त्याच्यानंतर परत सुक्रोज आणि स्टार्च तयार होतात. मोठी सायकल एक करत बसायची नाही, एवढी इथं दिली तेवढंच. नंतर ट्रायोज फॉस्फेटचं मधला 1 मॉलिक्यूल किंवा ह्यातला RUBPचं काय होतं? रिजनरेशन होतं. RUBPचं रिजनरेशन होतं, यासाठी 1 ATP लागतो. RUBPचं रिजनरेशन होतं त्यासाठी 1 ATP लागतो. ही झाली केल्विन सायकल. एवढंच आहे, लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं. हेन्स एव्हरी CO2 मॉलिक्युल्स एंटरिंग द केल्विन सायकल रिक्वायर्स 3 मॉलिक्यूल ऑफ ATP. का? 1 मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल रिडक्शनमध्ये आणि 1 मॉलिक्यूल रिजनरेशनमध्ये. मग किती मॉलिक्यूल लागतात? 3 मॉलिक्यूल्स ऑफ द ATP. पण कशासाठी? एका CO2साठी चाललं आहे. अँड 2 NADPH आर रिक्वायर. आणि ATP रिडक्शनमध्येच किती NADPH आहेत? 2 NADPH रिक्वायर. It is probably to meet this difference in ATP and NADPH usually in the dark reaction that the cyclic phosphorylation takes place. ठीक आहे, 6 CO2 पासून 1 ग्लुकोज बनणार आहे. इथं 18 ATP 12 NADPH असणार आहेत. 18 ATP आणि 12 NADPH यूज होणार आहेत. आणि यूज होऊन बाहेर काय पडणार आहे? 1 ग्लुकोज मॉलिक्यूल, 18 ADP, 12 NADPH. 12 8 आणि 12 18 18 12 लक्षात ठेवायची आकडे. नंतर आहे C4 सायकल. हां, हे झालं C3 सायकल किंवा केल्विन सायकल. माल्विन केल्विनने दिली वगैरे ते सांगितले. आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न
याचा प्रश्न आहे प्रॅक्टिससाठी. हे 3 क्वेश्चन्स आहेत. हे 3 क्वेश्चन पाहून घ्यायच्यात काय आहेत. इन कॅन्डिडेट सायकल इफ वन मॉलिक्युल ऑफ RUBP इज कार्बोझायलेटेड देन हाऊ मच PGA मॉलिक्यूल विल बी फॉर्म्ड. किती होणार आहेत PGA मॉलिक्यूल? 1 होणार आहे. Sorry, if one molecule of the RUBP is carboxylated, then how many PGA molecule will be formed? लक्षात ठेवायचं. आता हे बघायचं किती तयार होतील. टू 3 4 5 किती इथे 3 आहे ना. 3 PGA. CO2 plus RBP forms the 3 molecules of the PGA, phosphoglyceraldehyde. Next is C4 pathway. आता C4 pathway बद्दल. Plants that are adapted to dry tropical regions have the C4. ड्राय ट्रॉपिकल रिजनमध्ये जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये C4 पाथवे असतो. दो दिस प्लांट्स हॅव द C4 ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड ॲज द फर्स्ट CO2 फिक्सेशन प्रोडक्ट. CO2 फिक्सेशन नंतर पहिला जो प्रोडक्ट आहे तो कोण आहे? ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड. मग लक्षात ठेवायचं C4 पाथवेमध्ये फर्स्ट CO2 फिक्सेशन नंतर CO2 फिक्सेशन होऊन पहिला प्रोडक्ट जो असतो त्यात कार्बन किती आहेत? 4. नाव काय आहे? ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड. ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड पेपरला विचारला जातो. प्रोडक्ट दे यूज द C3 पाथवे और द केल्विन सायकल ॲज द मेन बायोसिंथेटिक पाथवे. कोण? ऑक्झॅलोएसिटिक ॲसिडवाले पण कोणता पाथवे वापरतात? C3 पाथवे और द केल्विन सायकल इन द मेन फोटोसिंथेटिक पाथवे. Then in what way they are different from the C3 plant? This is the question what you may reasonably ask. मग पहिलं लक्षात ठेवायचं C4 जे आले C4 प्लांट्स कोणत्या वेळी फिक्सेशन करतात? तर लक्षात ठेवायचं C3 पाथवेनीच त्यांचा मेन बायोसिंथेटिक पाथवे कोणता आहे? C3 पाथवे. C4 प्लांट्स आर स्पेशल. लक्षात ठेवायचं C4. आता इथला पॉईंट महत्त्वाचा आहे. C4 प्लांट्स आर स्पेशल. दे हॅव स्पेशल टाईप ऑफ द लीफ एनाटॉमी. They are tolerate the high temperature. They show the response to the high light intensities. They lack the process called as the photorespiration and have the greater productivity of the biomass. Study vertical section of the leaves. One of the C3 plants and the other C4 plants. ठीक है. The particular large cell around the vascular bundle of the C4 plants are called as the bundle sheath cell. Large cell around the vascular bundle of the C4 plants are called as the bundle sheath cell. आता बंडल शीथ सेल काय आहेत? व्हॅस्क्युलर बंडल झायलम आणि फ्लोएमच्या बाजूनी असणाऱ्या ज्या मोठ्या सेल आहेत त्याला म्हणतो बंडल शीथ सेल. कोणती सेल? बंडल शीथ सेल. व्हॅस्क्युलर बंडलच्या सराउंडिंग असणाऱ्या. ठीक आहे. अँड द लीव्ज विच हॅव द सच एनाटॉमी आर सेड टू बी द क्रॅन्स एनाटॉमी. म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यूच्या बाजूनी बंडल शीथ सेल असणं लार्ज त्याला म्हणतो क्रॅन्स एनाटॉमी. क्रॅन्स मीन्स द रेथ अँड द नेकलेस लाईक असते ते इज द रिफ्लेक्शन ऑफ द अरेंजमेंट ऑफ द सेल. द बंडल शीथ सेल मे फॉर्म द सेव्हरल लेयर्स अराउंड द व्हॅस्क्युलर बंडल्स. दे आर कॅरेक्टराइज्ड बाय हॅव्हिंग द लार्ज नंबर ऑफ द क्लोरोप्लास्ट. कोण? बंडल शीथ सेल. थिक वॉल अँड इम्परवियस टू द गॅसियस एक्सचेंज अँड नो इंटरसेल्युलर स्पेसेस. कोणते? बंडल शीथ सेल. जर सेव्हरल लेअर जर असतील तर त्या बंडल शीथ सेलबद्दल काहीतरी माहिती आहे. बंडल शीथ सेल दे आर कॅरेक्टराइज बाय द लार्ज नंबर ऑफ द क्लोरोप्लास्ट, थिक वॉल इम्परवियस टू द गॅसियस एक्सचेंज अँड नो इंटरसेल्युलर स्पेस. कशामध्ये? बंडल शीथ सेल. याच्यावरती डायरेक्ट लाईनवरती पेपरला प्रश्न येईल. IMP. You may likely to cut the section of the leaf C4 plants, maize and sorghum. Example दिले. To observe the crans anatomy and distribution of the mesophyll cell.
It would be interesting for you to collect the leaves of the diverse species of the plant around you and cut the vertical. ते जाऊ दे सगळं. Bundle sheath cell around the vascular bundles. The presence of the bundle sheath cell would help to identify the C4 plant. Bundle sheath cell असलं की. Let us study about the what is the HSK pathway. ठीक आहे. आणि याच्यामध्ये चाललं हां. This pathway, now study the pathway shown in the figure 11.9. ठीक है. This pathway has been named as the Hatch-Slack pathway. Is again a cyclic process. Let's us study the pathway by listing the steps. आता या स्टेपमध्ये जर बघितलं, the primary CO2 acceptor is 3 carbon molecule called as the phosphoenol pyruvate. Primary CO2 acceptor कोण आहे? Phosphoenol pyruvic acid. It is present in the mesophyll cell. मेसोफिल सेलमध्ये त्याच्या बाजूने बंडल शीथ सेल, मेसोफिल सेलमध्ये त्याच्या बाजूने बंडल शीथ सेल, मेसोफिल सेल बंडल शीथ सेल लक्षात ठेवायचं. हां, द एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर द फिक्सेशन ऑफ द फॉर दिस फिक्सेशन इज द PEP कार्बोझायलेज. कोणतं? PEP कार्बोझायलेज. आता मग इथं काय म्हणलं, CO2चं फिक्सेशन होतं फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिडकडून, आणि ते एन्झाईम कोणतं काम करतं? फॉस्फोइनॉल पायरुविक carboxylase or PEPkase. It is important to register that the mesophyll cell lack the Rubisco enzyme. Mesophyll cell मध्ये कोणतं एन्झाईम नाही आहे? Rubisco enzyme नाही आहे, IMP लाईन आहे. ठीक आहे. The C4 acid OAA is formed in the mesophyll cell. कोण तयार होणार आहे? मेसोफिल सेलमध्ये कोण तयार होणार आहे? C4 ॲसिड म्हणजे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार होणार आहे. रिॲक्शन काय बघायची? रिॲक्शन्स. ठीक आहे. ॲटमॉस्फेरिक CO2चं फिक्सेशन करतं आहे कोण? पहिलं फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड, आणि हे फिक्सेशन करताना एक एन्झाईम यूज होते, त्याचं नाव आहे PEPkase. हे एन्झाईम यूज होऊन काय तयार झालं? C4 ॲसिड तयार झालं. या ॲसिडचं नाव आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ही रिॲक्शन होती मेसोफिल सेलमध्ये, कारण मेसोफिल सेलमध्ये रुबिस्को नावाचं एन्झाईम नाही आहे. रुबिस्को नावाचं एन्झाईम नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. रुबिस्को एन्झाईम हे सर्वात जास्त अबेंडंट आहे. इट देन फॉर्म अदर C4 कंपाऊंड. ठीक आहे, लाईक द मॅलिक ॲसिड और ॲस्पार्टिक ॲसिड इन द मेसोफिल सेल्स इट सेल्फ. म्हणजे इथं ह्या C4चं परत कन्व्हर्जन होतं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड टू द मॅलिक ॲसिड किंवा अदर. ठीक आहे, ठीक आहे, मॅलिक ॲसिड किंवा ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं, आणि विच आर ट्रान्सपोर्टेड टू द बंडल शीथ सेल. ठीक आहे. इन द बंडल शीथ सेल दिस C4 ॲसिड आर ब्रोकन डाऊन टू रिलीज द CO2 अँड द 3 कार्बन मॉलिक्यूल. ठीक आहे, 3 कार्बन मॉलिक्यूल. द 3 कार्बन मॉलिक्यूल म्हणजे इथं काय होते? CO2 ब्रेक होते, CO2 निघून चाललं आहे, त्याला म्हणतो डिकार्बोझायलेशन. द 3 carbon molecule is transported back to the mesophyll cell where it is converted into the PEP again. ठीक आहे, PEP मध्ये कन्वर्जन होतं, thus completing the cycle. The CO2 release in the bundle sheath cell enters the C3 cycle or Calvin cycle pathway. The pathway common to all the plant. The bundle sheath cells are rich in the enzyme of the Rubisco but lack the PEPkase. Thus, the basic pathway that result in the formation of the sugars, the Calvin pathway, is the common to C3 and C4 plant. लक्षात ठेवायचं. Did you note that the Calvin pathway occurs in all the mesophyll cells of the C3 plants? In the C4 plants, it does not take place in the mesophyll cell but does so only in the bundle sheath cell. लक्षात ठेवायचं, बंडल शीथ सेलमध्येच होती, कारण की C4 प्लांटच्या बंडल शीथ सेलमध्ये रुबिस्को नाही आहे. कोणतं एन्झाईम नाही आहे? रुबिस्को एन्झाईम नाही आहे. आता हे झालं कुठली सायकल? C4 सायकल. आता या C4 सायकलबद्दल माहिती पाहत असताना 1 by 1 व्यवस्थित पाहिजे. आता होतं काय? हां, ॲटमॉस्फेरिक CO2 जो आहे, ॲटमॉस्फेरिक CO2 आणि एक फिक्सेशन करणार जो आहे फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड PEPA, हे दोघं एकत्र येतात आणि C4 ॲसिड तयार करतात. याचं नाव आहे
ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ह्या ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन होतं मॅलिक किंवा अस्पार्टिक ॲसिडमध्ये होतं. त्याच्या आधी पहिल्यांदा 2 सेल असतात. एक आहे बंडल शीथ सेल, ही कोणती सेल आहे? मेसोफिल सेल वरती असणारी. ही आहे मेसोफिल सेल, सॉरी इथं नको लिहायला, ही आहे मेसोफिल सेल. ह्या मेसोफिल सेलबद्दल लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये रुबिस्को नाही आहे आणि याच्यामध्ये PEP केज नावाचं एन्झाईम आहे. ठीक आहे. दुसरी सेल जी आहे त्या सेलचं नाव लक्षात ठेवायचं आहे बंडल शीथ सेल. ही कोणती सेल आहे? बंडल शीथ. सेल. या बंडल शीथ सेलमध्ये रुबिस्को आहे पण PEP केज नाही आहे. PEP केज नाही आहे, महत्त्वाचा डिफरन्स आहे दोघांमधलं, लक्षात ठेवायचं आहे. हां, आता होतं काय? ॲटमॉस्फेरिक CO2चं फिक्सेशन होतं फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड बरोबर आणि तो C4 ॲसिड तयार करतो. त्या C4 ॲसिडचं नाव आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. त्या ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन मॅलिक किंवा ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये होतं आणि ते होतं ट्रान्सपोर्ट. ते काय होतं? ट्रान्सपोर्ट. आता इथं पहिली स्टेप जर म्हणलं आपण, ही जी पहिली स्टेप याला म्हणतो कार्बोझायलेशन, इथं होतं ट्रान्सपोर्टेशन. जो C4 ॲसिड आहे तो बंडल शीथ सेलमध्ये काय होतो? ट्रान्सपोर्ट होतो. C4 ॲसिड. ह्या C4 ॲसिडचं डिकार्बोझायलेशन होऊन म्हणजे यातून CO2 निघून जातो. डिकार्बोझायलेशन होतं म्हणजे काय? CO2 निघून जातो आणि इथं C3 ॲसिड तयार होतं. C3 ॲसिड तयार होतं. कोणतं ॲसिड तयार होतं? C3 ॲसिड. पण ही जी प्रोसेस आहे 3 नंबरची, इथं काय होतं आहे? CO2 रिमूव्ह होतो आहे म्हणून या स्टेपला म्हणतो डिकार्बोझायलेशन स्टेज. कोणती स्टेज? डिकार्बोझायलेशन. हा CO2 जातो C3 सायकलमध्ये, केल्विन सायकलमध्ये एंटर करतो. ठीक आहे. हां, C3 ॲसिड तयार होतं. कोणतं ॲसिड तयार होतं? C3 ॲसिड तयार होतं. ते C3 ॲसिड जे तयार झालेले आहे ते परत वरती ट्रान्सपोर्ट होतं. दे आर अगेन ट्रान्सपोर्टेड टू द मेसोफिल सेल आणि या C3 ॲसिडपासून परत कोण? फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड रिजनरेट होतं. फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड रिजनरेट होतं. ही एवढीशी ती रिॲक्शन आहे. बघा इथं 3 कार्बन कंपाऊंड अगेन कन्वर्टेड टू PEP अगेन. ही सायकल अशी. मग इथं परत कोणती स्टेप झाली? 4th ट्रान्सपोर्ट आणि इथं 5th झाली रिजनरेशन. मग जे ही जी सायकल आहे, कोणती सायकल? C4 सायकल. याच्यामध्ये 5 स्टेप महत्त्वाच्या कोणत्या आहेत? पहिली स्टेप आहे याला म्हणतो कार्बोझायलेशन. सेकंड आहे ट्रान्सपोर्ट. थर्ड आहे डिकार्बोझायलेशन. फोर्थ आहे ट्रान्सपोर्ट आणि 5th आहे रिजनरेशन. मेसोफिल सेलमध्ये काय नाही आहे आणि बंडल शीथ सेलमध्ये काय आहे काय नाही आहे ते पाहायचं. ही ती सायकल होती. नेक्स्ट वन आहे फोटो रेस्पिरेशन. हा चार्ट पाहायचा आहे आणि नंतर आहे फॅक्टर अफेक्टिंग. फोटो रेस्पिरेशन काय? कशाचे? आपलं C4 वाले. C4 वरती एवढे प्रश्न टाकलेले आहेत, तेवढे प्रश्न वाचून घ्यायचे काय ते. C4 प्लांट्स, एवढे क्वेश्चन्स आहेत. बंडल शीथ सेल ऑफ द C4 प्लांट्स आर रिच इन विच एन्झाईम. बंडल शीथमध्ये कोणतं एन्झाईम आहे? रुबिस्को एन्झाईम आहे. ते फक्त पाहून घ्यायचं प्रत्येक वन. आता पाहिलेलं आहे. हे सगळे क्वेश्चन्स सोडवायचे पाहून. एवढी प्रॅक्टिस केली मोर दॅन सफिशियंट. नेक्स्ट वन इज फोटो रेस्पिरेशन. आता ही काय ते पाहून घ्यायचं. फोटो रेस्पिरेशन तो खालचा चार्ट पण भरून घ्यायचा, त्या चार्टवरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि नंतर फॅक्टर अफेक्टिंग. शॉर्टकटमध्ये फॅक्टर अफेक्टिंग जरी केले तरी पण होऊन जाईल.
नेक्स्ट पॉईंट आहे फोटो रेस्पिरेशन. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड द मोर प्रोसेस दॅट क्रिएट द इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन द C3 आणि C प्लांट. C3 आणि C4 प्लांटमध्ये जी प्रोसेस आहे जी डिफरन्स करते ती कोणती आहे? फोटो रेस्पिरेशन. टू अंडरस्टँड द फोटो रेस्पिरेशन वी हॅव टू नो द लिटल बिट मोर अबाउट द फर्स्ट स्टेप ऑफ द केल्विन पाथवे. ठीक आहे. द फर्स्ट CO2 फिक्सेशन स्टेप. दिस इज द रिॲक्शन वेअर द RUBP combines with CO2 to form the 2 molecules of the 3-PGA. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. याच्यावरती क्वेश्चन दिला होता. RUBP combine with CO2 to form the 2 molecules of the 3-PGA. 3-PGAचे किती मॉलिक्यूल तयार होतात? 2 मॉलिक्यूल तयार होतात. किती मॉलिक्यूल तयार होतात? 2 मॉलिक्यूल तयार होतात. पुढे गेल्यावरती आधी एक क्वेश्चन आहे तिथं वरती, हा क्वेश्चन तो. हाऊ मच PGA मॉलिक्यूल विल बी फॉर्म. तर लक्षात ठेवायचं याचं उत्तर किती आहे? 2 मॉलिक्यूल तयार होतात. किती मॉलिक्यूल तयार होतात? 2 मॉलिक्यूल तयार होतात. पुस्तकात आहे. ठीक आहे. विच इज कॅटलाइज्ड बाय द रुबिस्को. ठीक आहे. रुबिस्को दॅट इज द मोस्ट अबंडंट एन्झाइम इन द वर्ल्ड is characterized by the fact that its active site can bind to the both CO2 and O2. Hence the name Rubisco, oxygenase and carboxylates. ठीक है. Can you think how this could be the possible? Rubisco has much greater affinity to the CO2. When the CO2 is to O2 is nearly equal. Okay, CO2 O2 चा proportion equal असेल तर ते CO2 ला जाऊन bind होणार आहे. Imagine what would be happen if there was not so. This binding is competitive. It is relatively concentration of the O2 and it is depend on the relative concentration of the O2 and CO2 that determines which will bind to the enzyme. बरोबर आहे. रुबिस्को एन्झाईम दोघांना बरोबर बाइंड होतं. मग कुणाबरोबर बाइंड व्हायचं याच्याबद्दल कॉम्पिटिशन चालते CO2 आणि O2 मध्ये. हे चाललंय फोटो रेस्पिरेशनचं. ठीक आहे. इन C3 प्लांट्स सम O2 डज बाइंड टू द रुबिस्को. ठीक आहे. अँड हेन्स CO2 फिक्सेशन इज डिक्रीज्ड. ओके, बरोबर आहे. जर O2 जर बाइंड झाला तर CO2चं फिक्सेशन होणार नाही, कमी होणार. हिअर RUBP instead being converted to the 2 molecule of the PGA binds with the O2 to form the 1 molecule of the phosphoglyceric acid. RUBP instead of being the converted to the 2 molecule of PGA bind with O2. instead म्हणजे काय? च्या व्यतिरिक्त PGA तयार करायचं सोडून तो काय करतो? O2 to form the 1 molecule of the phosphoglycerate and 1 molecule of the phosphoglycerate and phosphoglycolate in this pathway called as the photorespiration. In the photorespiration pathway, this is neither synthesis of the sugar nor the ATP. बरोबर. इथं ATP पण तयार होत नाही, शुगर पण तयार होत नाही. फोटो रेस्पिरेशनमध्ये महत्त्वाचा, इट इज निदर सिंथेसिस ऑफ द शुगर नॉर द ATP पण तयार होत नाही आणि शुगर पण तयार होत नाही. रॅदर इट रिझल्ट इन द रिलीज ऑफ द CO2 विथ युटिलायझेशन ऑफ द ATP. रिलीज ऑफ द CO2 विथ युटिलायझेशन ऑफ द ATP. इन द फोटो रेस्पिरेटरी पाथवे देर इज नो सिंथेसिस ऑफ द ATP और NADPH. नो सिंथेसिस ऑफ द. पेपरला म्हणतील किती ATP तयार? 2 ATP तयार होतात, 3 ATP तयार होतात. तसंच नाही, हे चुकले. द बायोलॉजिकल फंक्शन ऑफ द फोटो रेस्पिरेशन इज नॉट नोन. ठीक आहे. मग होतं काय आत्तापर्यंत सांगितलं ते फोटो रेस्पिरेशनचं बघत असताना इथं बघा, जो रुबिस्को नावाचा जो एन्झाईम आहे रुबिस्को, हा CO2 बरोबर पण बाइंड होतो, O2 बरोबर पण बाइंड होतो. ज्यावेळेस CO2 आणि O2 यांचं प्रपोर्शन इक्वल असेल तर तो CO2 ला बाइंड होतो. पण ज्यावेळेस अशी कंडिशन नसेल त्यावेळेस तो O2 सोबत बाइंड होतो. कोण? रुबिस्को. आणि PGAच्या ऐवजी तो कोण तयार करतो? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आणि फॉस्फोग्लायकोलेट तयार करतो किंवा ग्लायकोलिक ॲसिड ग्लायकोलेट तयार करतो. याच्यामध्ये फॉस्फोग्लिसरेटमध्ये 3 कार्बन आहे, याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. याचे 2 मॉलिक्यूल तयार करतो O2 बरोबर बाइंड होऊन. कोण? रुबिस्को. बरं, या रिॲक्शनमध्ये होतं आहे काय? या रिॲक्शनमध्ये ATP तयार होते का? ATP लागतात का? नाही. ATP फॉर्म होतात का? नाही. NADPH तयार होतात का? नाही. या रिॲक्शनमध्ये शुगर तयार होती का? शुगर पण तयार होत नाही. म्हणजे त्याचं फंक्शन आतापर्यंत काही नोंद नाही आहे, लक्षात ठेवायचे. आता C4 प्लांट. इन अ C4 प्लांट्स फोटो रेस्पिरेशन डज नॉट ऑकर. बरोबर आहे. C4 प्लांटमध्ये फोटो रेस्पिरेशन होत नाही आहे कारण की मोजक्याच ठिकाणी त्याचं प्रेझेन्स आहे. कशाचं?
रुबिस्कोज, हां. दिस इज बिकॉज दे हॅव द मेकॅनिझम दॅट इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CO2 ॲट द एन्झाईम साईड. बरोबर. दिस टेक्स प्लेस वेन द C4 ॲसिड फ्रॉम द मेसोफिल इज ब्रोकन डाऊन इन द बंडल शीथ सेल टू रिलीज द CO2. बरोबर आहे. बंडल शीथ सेलमध्ये तो काय होतो, ब्रोकन डाऊन होतो, डिकार्बोझायलेशन होतं. दिस रिझल्ट इन द इन्क्रीज इन द इंटरसेल्युलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. In turn, they ensure that the Rubisco function as a carboxylase, minimizing the oxygen activity. मग C4 मध्ये असं ऑटोमॅटिक मेकॅनिझम आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नाउ दॅट यू नो दॅट C4 plants lacks the photorespiration, probably can understand why the productivity and yield are better in the plants in addition to the tolerance of the high temperature. हे जाऊ द्या, याचं काही एवढं विशेष नाही आहे. एवढी इन्फॉर्मेशन फोटो रेस्पिरेशनबद्दल आहे, इथं बघितलेलं आहे. फोटो रेस्पिरेशनमध्ये होतं काय 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 जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते ऑलरेडी अंडरलाईन केलेले आहेत. हे झालं फोटो रेस्पिरेशनचा पॉईंट. हे 4 प्रश्न बघा ज्यात काय आहेत ते. ठीक आहे. त्यातला 105 नंबरचा जो प्रश्न आहे तो बी इम्पॉर्टंट आहे. याचा आन्सर सर्च करायचं आहे, कारण की याची एक सायकल आहे. ती सायकल डायग्राम स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे. गरज नाही आहे, जुन्या सिलेबसमध्ये होती त्यामुळे टाकलेलं आहे ते. आता न्यू सिलेबसमध्ये एवढं काय दिलं नाही. नेक्स्ट आहे हा चार्ट. हा चार्ट पण माहिती पाहिजे. इथं ऑप्शन्स आहेत, याच्यात भरायचे आहेत ते. ठीक आहे. हे पण पेपरला विचारू शकतात, कदाचित नाहीच विचारणार, पण तरी पण नंतर आहे फॅक्टर अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस, आणि हे टॉपिक संपतो आहे. म्हणजे हे एक पान आहे आणि हे एक पान आहे, 2च पानं राहिलेत, म्हणजे टॉपिक संपतो आहे फोटोसिंथेसिस. आता हा चार्ट जो आहे, हा चार्ट पटकन भरू. फॅक्टर अफेक्टिंग तशी वाचून घ्यायच्यात फक्त. आता सेल C3 आणि C4चा हा फरक आहे. त्यातला पहिला आहे सेल टाईप इन विच द केल्विन सायकल टेक्स प्लेस. इथं कुठं तयार होती, मेसोफिल सेलमध्ये. इथं कुठं होती, बंडल शीथ सेलमध्ये. हे तर ऑलरेडी माहिती आहे. केल्विन सायकल कुठं होती, बंडल शीथ सेलमध्ये तयार होती किंवा होती. सेल टाईप इन विच द इनिशियल कार्बोझायलेशन रिॲक्शन टेक्स प्लेस. इथं कुठं आहे, मेसोफिलच आहे. इथं पण कोण असणार आहे, मेसोफिल असणार आहे. इनिशियल म्हणजे काय, स्टार्टिंग कुठं होते ते मेसोफिलमध्येच होणार आहे, राईट आहे. नंतर ह्याच्यात ट्रान्सफर होते बंडल शीथमध्ये. हाऊ मेनी सेल टाईप्स डज द लीफ हॅव दॅट फिक्स द CO2. आता किती नंबर ऑफ सेल टाईप्स आहेत, याच्यामध्ये 1 आहे. इथं 2 टाईप्स आहेत, बंडल शीथ सेल आणि मेसोफिल. बंडल शीथ आणि मेसोफिल काम करतात. नंतर विच इज द प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर इन C3 इज हिअर इज द RUBP. हिअर आहे PEP, बरोबर ना. C4मध्ये PEP आहे. नंबर ऑफ द कार्बन इन द प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर. RUBPमध्ये 5 आहेत, PEPमध्ये 3 कार्बन आहेत. प्रायमरी CO2 विच इज द प्रायमरी CO2 फिक्सेशन प्रोडक्ट. CO2 फिक्सेशन ऑन प्रोडक्ट इथं तर कोण होतो, PGA होतो. इथं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार होतं, माहिती आहे. नंबर ऑफ कार्बन इन द प्रायमरी CO2 फिक्सेशन प्रोडक्ट. याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, याच्यामध्ये 4 कार्बन आहेत, म्हणून तो फरक येतो. डज द प्लांट हॅव द रुबिस्को. डज द प्लांट हॅव द रुबिस्को. दोघांकडं आहे, राईट आहे, असल्याशिवाय होऊच शकत नाही, बरोबर. व्हॉट इज द PEP केज. याच्याकडे PEP केज नेग्लिजिबल अमाऊंटमध्ये. कशामध्ये, C3मध्ये नेग्लिजिबल. सॉरी नेग्लिजिबल नाही म्हणता ना, इथं नोच म्हणावं लागेल डायरेक्ट. एक मिनटं. हां, डज द प्लांट हॅव द PEP केज. दोघांकडे बी असतं PEP केज नावाचं एन्झाईम, दोघांकडे असतं, लक्षात ठेवायचं. विच सेल इन द प्लांट हॅव द रुबिस्को. विच सेल इन द प्लांट हॅव द रुबिस्को. ह्याच्यात बेसोफिलमध्ये आहे, ह्याच्यामध्ये बंडल शीथमध्ये, कशामध्ये, C4मध्ये. CO2 फिक्सेशन रेट अंडर द हायलाईट कंडिशन. CO2 फिक्सेशन रेट काय आहे, आता इथं CO2 फिक्सेशन रेट इन अंडर द हायलाईट कॉन्सन्ट्रेशन. इथं मीडियम आहे,
इथं हाय कशामध्ये, हाय इन C4 प्लांट्स. वेदर द फोटो रेस्पिरेशन इज प्रेझेंट ॲट द लो लाईट इंटेन्सिटी, नेग्लिजिबल येतो आपल्याकडं, नेग्लिजिबल. वेदर द फोटो रेस्पिरेशन इज प्रेझेंट ॲट द हाय लाईट इंटेन्सिटी, लक्षात ठेवायचं. हाय लाईट इंटेन्सिटी म्हणलं ना तर एकामध्ये हाय, एकामध्ये नेग्लिजिबल, हाय नेग्लिजिबल. वेदर द फोटो रेस्पिरेशन वुड बी प्रेझेंट ॲट द लो CO2 कॉन्सन्ट्रेशन, वेदर द CO2 concentration at low CO2 concentration, high negligible, same high negligible. Whether present at the high CO2, low झालं की CO2, low झालं की हे झालं ना, तर इथं पण म्हणणार नेग्लिजिबल. आणि टेम्परेचर ऑप्टिमम किती आहे, 20 ते 25 डिग्री सेल्सिअस. इथं किती आहे, 30 ते 40 डिग्री सेल्सिअस. तर 20 ते 25 डिग्री सेल्सिअस, इथं 30 ते 40. आणि एक्झाम्पल काय आहेत, व्हीट राईस, इकडं मेज शुगर केन, आणि सोरगम. व्हीट राईस शोज विच ॲनाटॉमी C3 बघतं. नंतर फॅक्टर अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस. नेक्स्ट आहे फॅक्टर अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस ॲज अंडरस्टँडिंग ऑफ द फॅक्टर दॅट अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय काय आहे फॅक्टर अफेक्टिंग द फोटोसिंथेसिसमध्ये ते पाहिजे. एक मिनटं. फॅक्टर अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस, understanding of the factors that are necessary. The rate of the photosynthesis is very important in the determine the yield of the plant, including the crop plants. The photosynthesis is under the influence of the several factors like both internal and external. Photosynthesis under the influence of the several factors like both internal and external factor as well. The plant factors include the number, size, age, orientation of the leaves, mesophyll cell, and the chloroplast, internal CO2 concentration, internal है, इधर external शब्द येईल पेपरला, and the amount of the chlorophyll. The plant or internal factor are dependent on the genetic predisposition and the growth of the plant. The plant internal factors depending which affect the photosynthesis are the depend on the genetic predisposition and the growth of the plant. The external factor would include the availability of the sunlight, temperature, CO2 concentration and water. 4 फॅक्टर आहेत, त्याच्याबद्दलच पाहणार आहे. As the plant photosynthesizes, all the factor will be simultaneously affect the rate. Hence, though several factors interact with simultaneously affect the photosynthesis, and ठीक आहे सगळे फॅक्टर एका वेळेस काम करतात ते माहिती. Usually one factor is major cause and is that one limiting the rate. Okay, hence at any point the rate will be determined by the factor available at the suboptimal level. Optimal level पेक्षा कमी असणार आहे. आणि इथं महत्त्वाचा पॉईंट आहे, when the several factor affecting any biochemical process, Blackman law of limiting factor comes into the effect. Blackman law of the limiting factor महत्त्वाचं नाही पण तरी पण, if the chemical process is affected by the more than one factor, then its rate will be determined by the factor which is nearest to the minimum value. It is a factor which directly affects the process if quantity is changed. ठीक आहे, मिनिमम व्हॅल्यू आला, मिनिमम, मॅक्झिमम नाही मिनिमम, इथं मॅक्झिमम म्हणतील तर चुकतं इथे. For example, despite of the presence of the green leaf and optimum light and CO2 condition, the plant may not photosynthesis if the temperature is very low. This leaf is given the optimum temperature will start the photosynthesis. Low temperature बाकी सगळं जरी असलं, जे कमी आहे त्याच्यामुळे होणार नाही. त्यातला पहिला पॉईंट येतो लाईट. ग्राफ बघायचं, लाईट एका पर्टिक्युलर टेम्परेचरला किंवा लाईटच्या इंटेन्सिटीला हा रेट काय होतो, इक्वल राहतो आहे. ठीक आहे. आता इथं महत्त्वाचं, इथं काय म्हटलेलं आहे, द लाईट इंटेन्सिटी अँड द ड्युरेशन ऑफ द लाईट. वी नीड टू डिस्टिंग्विश बिटवीन द लाईट क्वालिटी, light intensity and duration of the exposure to the light while discussing the light as a factor that affects the photosynthesis. There is a linear relationship between
इन्सिडेंट लाईट अँड द CO2 फिक्सेशन रेट ॲट लो लाईट इंटेन्सिटी. इथं बघा, देर इज अ लिनियर रिलेशनशिप बिटवीन इन्सिडेंट लाईट अँड द CO2 फिक्सेशन रेट ॲट लो लाईट इंटेन्सिटी. इंटेन्सिटी कमी आहे, ठीक आहे, कमी इंटेन्सिटी लाईट इंटेन्सिटी, लो इंटेन्सिटी लाईट. ॲट हायर लाईट इंटेन्सिटीज ग्रॅज्युअली रेट डज नॉट शो द फर्दर इन्क्रीज. अजून कितीही वाढवलं लाईट इंटेन्सिटी एका पर्टिक्युलर पॉईंटलाच, म्हणजे इथं कितीही वाढवली तरी रेट वाढत नाही. व्हॉट इज द इंटरेस्टिंग टू नोट दॅट द लाईट सॅच्युरेशन ऑकर्स ॲट द 10% ऑफ द फुल सनलाईट. हेन्स द एक्सेप्ट फॉर द प्लांट्स शेड इन अ शेड ऑर डेन्स फॉरेस्ट लाईट रेअरली लिमिटिंग फॅक्टर इन अ नेचर. सर्वात कमी इफेक्ट करणार कोणी? लाईट. इन्क्रीज इन द इन्सिडेंट लाईट बियॉन्ड द पॉईंट कॉजेस द ब्रेकडाऊन ऑफ द क्लोरोफिल अँड डिक्रीज इन द फोटोसिंथेसिस. लेट झालं तर डायरेक्ट पाण्यात जळून जाईल, लक्षात ठेवायचं. नंतर आहे CO2 कॉन्सन्ट्रेशन. कार्बन डायऑक्साईड इज द मेजर लिमिटिंग फॅक्टर फॉर द फोटोसिंथेसिस, IMP पॉईंट. आणि मेजर आणि मायनर कोण आहे? तो वरचा आहे. लाईट हा मायनर आहे आणि CO2 कॉन्सन्ट्रेशन हा मेजर फॅक्टर आहे. कोणता फॅक्टर आहे? मेजर फॅक्टर. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CO2 इज व्हेरी लो इन ॲटमॉस्फिअर, 0.03 ते 0.04%. इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन अप टू द 0.05% can cause the increase in the CO2 fixation rate. Beyond this level can damaging the longer period. लय जास्त नाही, 5 पर्यंतच चालतं. The C3 and C4 plant responds to the different CO2 concentrations. बरोबर. Low light conditions, neither group responds to the high CO2 conditions. The high light intensities, both C3 and C4 plants show the increase in the rate of the photosynthesis. Light intensity कशी पाहिजे? C3 आणि C4 ला high light intensity पाहिजेत. The C4 plants show the saturation about the 360 to 360 microliter per liter of the air. कुणासाठी आहे 360 व्हॅल्यू, कुणासाठी आहे C4 साठी किती आहे? 360. वाईल C3 साठी किती आहे? 450. लक्षात ठेवायच्या दोन्ही व्हॅल्यू. ओनली बियॉन्ड आहे. Thus current availability of the CO2 levels is limiting to the C3 plants. The fact that the C3 respond to the higher concentration by showing the increase the rate of the photosynthesis, leading to the higher productivity, has been used for the some greenhouse crops such as the tomatoes, bell peppers. हे कोण आहे? C3. टोमॅटो बेल पेपर कशाचं एक्झाम्पल आहे? टोमॅटो बेल पेपर कशाचं एक्झाम्पल आहे? C3चं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. नंतर आहे टेम्परेचर. The dark reaction being enzymatic and temperature controlled, though the light reaction are also temperature sensitive. They are affected to the much lesser extent, कमी extent मध्ये जे. The C4 plant responds to the higher temperature show the higher rate of photosynthesis, while the C3 plants have the much lower temperature optimum, IMP. The temperature optimum for the photosynthesis of the different plants also depend on the habitat of that plant, habitat that adopted by that plant. The tropical plants have the higher temperature optimum than the adopted temperature limits. And last point is water. Even though water is one of the reactants in the light reaction, the effect of the water as a factor is more through its effect on the plants rather than directly on the photosynthesis. Plant वरतीच इफेक्ट होतं photosynthesis पेक्षा. Water stress causes the stomata to close, hence reducing the CO2 ability. Besides, the water stress also makes the leaves wilt, thus reducing the surface area of the leaves. Metabolic activity as well. Water लय महत्वाचं आहे. Water डायरेक्ट प्लांटलाच अफेक्ट करत आहे. वॉटर कमी असलं की स्टोमाटा क्लोज होतात. त्यामुळं CO2 अवेबिलिटी पण कमी होती. लक्षात ठेवायची. CO2ची अवेबिलिटी पण काय होती? कमी. अशा पद्धतीने आधाडा संपलेला आहे. ह्याच्यातले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, जो 2017ला याच्यावरती एक क्वेश्चन आला होता, तो क्वेश्चन काय होता बघायचं आहे. हा पॉईंट सॅच्युरेशन विचारलेलं आहे. C3 कितीला आहे? 450. आणि C4 कितीला आहे? 360 मायक्रोलिटर. अशा पद्धतीने आधाडा संपलेला आहे.